नमस्कार मित्रांनो. आपण आजारी पडल्यावर अँटीबायोटिक्स घेत असतो. पण अँटीबायोटिक्समुळे एक फार मोठं संकट आता उभं राहतं आहे. ते म्हणजे अँटीमायक्रोबायल रेझिस्टन्स. याच्यामध्ये होतं काय, तर जे जीवाणू असतात ते अँटीबायोटिक प्रतिरोधी बनतात. म्हणजे तुम्ही औषध घेऊनही तुम्ही बरे होणार नाही, अशी एक अवस्था येऊ शकते. तर ही टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर डॉक्टर जे प्रतिजैविक आपल्याला नेमून देतात तेच मेडिकल शॉपमधून घ्यायचे असतात. त्यानंतर जेवढं आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं, जरी आपल्याला बरं वाटायला लागलं तरी ते पूर्ण करायचं असतं. आणि नंतर आपण काय करू शकतो की प्रतिजैविक जे आहे त्याची देवाणघेवाण करायची नाही. आपले अँटीबायोटिक जे आपल्याला जे दिलेले आहे डॉक्टरांनी लिहून, ते इतर कोणालाही द्यायचे नाही आहेत आपण. म्हणजे थोडक्यात आपणच डॉक्टर व्हायचं नाही. बऱ्याचदा होतं असं. कधीही शिल्लक राहिलेले जे प्रतिजैविक आहेत, अँटीबायोटिक आहेत, त्या उरलेल्या असतील समजा, तर ते बऱ्याच दिवस ठेवून नंतर पुन्हा वापरायचे नाही आहेत. त्यानंतर ही समस्या फार गंभीर आहे. एक न्यूजपेपरचं कटआउट पण आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये. ते मी एक मेडिकल शॉपमधून घेतलेलं आहे आणि एक फोटो आहे या अँटीमायक्रोबायल रेझिस्टन्स संदर्भातला. तो मी एका हॉस्पिटलमधून काढलेला आहे. तर या समस्येबद्दल डॉक्टरच आणि मेडिकल शॉप ऑनरच आपल्याला सांगतायत. आता तेच स्वतः सांगायला लागलेले आहेत की आता आपण कमी केलं पाहिजे. ठीक आहे. तर ही समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते, म्हणून आपण सर्वांनी गांभीर्याने ही गोष्ट घ्यायची असं मला वाटतं. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्याला ज्यांची काळजी आहे त्यांच्याशी तर नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच.